हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त झणझणीत वामचं कालवण बनवलेलं आहे आणि कोळंबी मसाला बनवलेला आहे. तर बघू शकता, मस्त संडे स्पेशल वाम करी कोळंबी मसाला, गरमागरम चपाती भात असा छान असा संडे स्पेशल बेत बनवलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता, मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी कोळंबी मसाला झालेला आहे आणि वामचं कालवणही झालेलं आहे. पाहू शकता, व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे मी वाम घेतलेली आहे. वाम जी मच्छी असते ना, मासा, तो घेतलेला आहे आणि अगदी फ्रेश ताजा असा वाम मासा आहे आणि छान त्याचे छोटे छोटे पीस करून स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत. आता ह्याला आपण हळद मीठ लावून घेऊयात. तर पहिल्यांदा मी हळद टाकलेली आहे, मीठ टाकूयात. अर्ध लिंबू घेतलेला आहे, अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आणि छान असं वामला आपण लिंबू मीठ आणि हळद लावून घेणार आहे. व्यवस्थित हाताने चोळून लावायचं आणि छान असं एक 10-15 मिनिट आपला मसाला वाटण होतोपर्यंत छान असं मुरू देऊयात. आता इथे कोळंबी घेतलेली आहे. तर कोळंबीसुद्धा अगदी फ्रेश ताजी आहे आणि कोळंबी अगदी स्वच्छशी साफ करून घेतली. कोळंबीला मध्ये जो शीर असते खाली आणि वरतीही असते, ती व्यवस्थित अशी काढून घ्यायची. आता त्याला आपण हळद आणि मीठ आणि अर्ध लिंबू घेतलं आहे, त्याचा रस लावणार आहे आणि हे आपण छान असं मुरण्यासाठी ठेवूयात. तर बघू शकता, मस्त असं हाताने व्यवस्थित असं कोळंबीला आपण हे सगळं लावून घेऊयात. अगदी झटपट अशी आपली रेसिपी होते. आता आपण वाम करी बनवण्यासाठी एक छोटंसं वाटण करणार आहे. तर कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे आणि खोबरं एकसारखं हलवत राहायचं आणि आपल्याला आणि छान असं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं बघू शकता भाजलेलं आहे. आपण ताटामध्ये काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आपण कांदा टाकलेला आहे. कांदा असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे. कांदा भाजताना आपण थोडंसं तेलाचा वापर करणार आहे, म्हणजे कांदा छान असा आपला भाजला जाईल आणि कांदा व्यवस्थित असा एकसारखा हलवत राहायचा, म्हणजे कांदा सगळीकडून छान असा भाजला जाईल. बघू शकता, कांदा आपला भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण लसूण घेतलेलं आहे, लसूण टाकूयात. आलं घेतलेलं आहे, आलं टाकूयात आणि आलं आणि लसूण पण आपण 1-2 मिनिट छान असं भाजून घेणार आहे. तर पाहू शकता, कांदा पण छान असा आपल्याला भाजलेला आहे, लसूण भाजलेला आहे, आलं भाजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक पिकलेलं टोमॅटो छान मोठ्या मोठ्या फोडी करून त्याही टाकणार आहे आणि टोमॅटो हे 1-2 मिनिट आपण भाजून घ्यायचं. कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीरचे देठेसुद्धा घेतलेले आहेत, आपल्याला वाटणामध्ये टाकायचं आहे. खूप सुंदर असं आपलं वाटण होतं आणि छान असं 1-2 मिनिट परतून घेऊयात आणि थंड करून हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण कोळंबी मसाला करूयात. तर तीच कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 छान असे मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते. कांदा टाकूयात, तेल टाकूयात आणि छान असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघा, मस्त असं गुलाबी कलर येईपर्यंत कांदा भाजलेला आहे, पूर्ण व्यवस्थित असं भाजलेलं नाही आहे. आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहे आणि इथं मी आलं आणि लसूण खिसून घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल रेडीमेडची, तीही वापरू शकता, पण अशी ताजी आलं आणि लसूण खिसून जर वापरलं तर जी भाजी कोणती आपण बनवतो तिला अजून छान चव येते, एक फ्लेवर येतो वेगळा. आणि नॉनव्हेजचं जर असेल तर तुम्ही असं ताजं आलं आणि लसूण खिसून टाका, खूप सुंदर असं आपली भाजी होते. मस्त असं हे परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पिकलेलं टोमॅटो बारीक चिरून असं घेतलेलं आहे, टोमॅटोही टाकूयात आणि व्यवस्थित असं हे टोमॅटो आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता, एकसारखं हलवत राहायचं आणि मीडियम गॅसवरती आपल्याला छान असं टोमॅटो अगदी मऊ असं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात. धना पावडर टाकली आहे, जिरा पावडर, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, गरम मसाला आणि मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकलेली आहे. हळद आपण अगोदरच कोळंबीला लावलेली आहे, त्याच्यामुळे मी हळद नाही टाकणार. व्यवस्थित असं हे मिक्स करूयात आणि हे बघा, छान असं कोळंबी आपण आता ह्याच्यामध्ये टाकूयात. व्यवस्थित असं आपल्याला हे
एकजीव करून घ्यायचा आहे. गॅस मीडियमच ठेवा, जास्त फास्ट करू नका. व्यवस्थित असं एकजीव करूयात. आणि ह्याच्यामध्ये काय आपल्याला लगेचच पाणी टाकायचं नाही, अगदी 1 पेलाभर पाणी फक्त आपल्याला वापरायचं आहे. आणि हे छान असं आहे ना 3-4 मिनिट आहे ना मीडियम गॅसवरती आहे ना कोळंबी आपली मस्त मसाल्यामध्ये आहे ना छान परतून घ्यायची. बघू शकता मस्त अशी छान दिसते ना. आता ह्याच्यामध्ये 1 पेला आहे ना पाणी टाकणार आहे. गरम पाण्याचा वापर करायचा, थंड पाणी टाकायचं नाही. व्यवस्थित असं हे मिक्स करूयात. चवीनुसार मीठ टाकूयात. अगोदर आपण कोळंबीला सुद्धा मीठ लावलेलं होतं, त्या हिशोबाने मीठ टाका. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. 2 ते 3 कोकमचे तुकडे टाकूयात. कोकममुळे अजून छान अशी चव येते. गॅस आहे ना मीडियमच ठेवलेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आहे ना 3-4 मिनिटाची आहे ना वाफ काढून घेऊयात. तर 3-4 मिनिटे झालेले आहेत. व्यवस्थित असं आपण हे मिक्स करूयात. आणि पुन्हा मी झाकण ठेवून देणार आहे 1-4-5 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण आता आहे ना इथे पीठ मळून घेणार आहे. चपाती बनवायची आहे तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मळून घेऊयात. पीठ छान असं चाळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना पीठ आपलं छान असं मळून घ्यायचं आहे. ती झटपट अशी आहे ना मस्त संडे स्पेशल आहे ना मच्छी थाळी बनवलेली आहे. हे बघा पीठ छान असं आपलं मळलेलं आहे. आता आपण कोळंबी बघूयात आपली झाली आहे का. तर पाहू शकता थोडंसं पाणी वाटतंय. आपण हे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे. आपल्याला कोळंबी मसाला बनवायचा आहे. तर हे पाणी आपलं ना छान असं आटत आलेलं आहे. आता वरून आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि बघू शकता मस्त असा आपला चमचमीत झणझणीत असा आहे ना कोळंबी मसाला आहे ना तयार झालेला आहे. आता हे पूर्णही आटवायचं नाही, आपल्याला थोडंसं असं आहे ना ग्रेव्ही अशी ठेवायची आहे. आता छान असा कोळंबी मसाला झालेला आहे. आता आपण वामचं आहे ना कालवण बनवूयात किंवा वाम करी बनवूयात. तर कढई घेतलेली आहे. कढईमध्ये ना तेल टाकणार आहे. तेल गरम झालं, जास्तही तेल गरम करायचं नाही. त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहेत. कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला. गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे. आणि हे छान असं वाटण आपण बारीक करून घेतलेलं आहे ना ते वाटण टाकूयात. आता हे सगळे मसाले आपण आहे ना तेलातच टाकलेले. तेल जास्त कडक गरम करू नका, नाही तर मसाले आहेत ना आपले करपले जातील. तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. आता आपलं हे वाटणही टाकलेलं आहे. आता छान असं हे परतून घेऊयात. मस्त असं आहे ना ह्याला अजून तेल सुटेपर्यंत आपल्याला आहे ना परतून घ्यायचं आहे. पाहू शकता कलरही चेंज झालेला आहे आणि छान असं वाटण आपलं आहे ना भाजलेलं आहे. अगोदर आपण कांदा, खोबरं, आलं सगळं भाजून घेतलं आहे. त्याच्यामुळे काही भाजायला ना जास्त वेळ लागत नाही. छान असं तेल सुटलेलं आहे. पाहू शकता. व्यवस्थित असं मिक्स करूयात. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वाटण आहे ना भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोकमचे तुकडे टाकलेले आहेत. आणि पुन्हा 1 मिनिटभर आहे ना आपल्याला हे छान असं परतून घेऊयात. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना पाणी टाकणार आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. व्यवस्थित असं मिक्स करूयात. गरजेनुसार पाणी टाका. आता तुम्हाला जर घट्ट हवी असेल ग्रेव्ही तर घट्ट बनवा किंवा पातळ हवी असेल तर पातळ बनवा. मी छान अशी पातळसर बनवलेली आहे. चवीनुसार मीठ टाका. आपण वाम मच्छीलाही अगोदर मीठ लावलेलं आहे, त्या हिशोबाने मीठ कमी जास्त करा. आणि हे बघा गरम पाणी टाकले त्याच्यामुळे लगेचच अशी उकळी आलेली. उकळी आली ना गॅस एकदम बारीक ठेवा आणि 5 मिनिट आहे ना छान अशी उकळी काढून घ्या. म्हणजे जो आपला रस्सा आहे ना त्याला एक छान चव येते. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. पुन्हा 1-2 मिनिट छान असं उकळू द्यात आपल्याला रस्सा हा. आणि ह्याच्यामध्ये आपण आता आहे ना वाम टाकून घेऊयात. वामचे जे पीस आहेत ना आपण हळद मीठ लावून घेतलेले ते टाकायचं. आणि एकदा मच्छी आपण रश्श्यामध्ये सोडली ना की सारखं हलवायचं नाही, कारण मच्छी शिजायला ना काही जास्त वेळ लागत नाही. आणि आपण जर सारखंच हलवलं तर सगळे काटे आहेत ना मच्छी आपली पूर्ण अशी हे होईल, काटे एका साईडला होतील. हे बघा छान असं मच्छी टाकून आहे ना 5 मिनिट पुन्हा आपल्याला छान अशी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे.
आता चपाती करायला घेऊ द्यात. आता तुम्हाला किती मोठी चपाती हवी त्या हिशोबाने तुम्ही उंडा घेऊ शकता. चपाती थोडीशी लाटायची, त्याला आतमधून तेल लावायचं, फोल्ड करायचं आणि छान असं सुकं पीठ घेऊन येणार चपाती आपल्याला अलटी पलटी करून येणार दोन्ही साईडून लाटून घ्यायची आहे. आता चपातीचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल, नवीन शिकणाऱ्या ताई असतात, त्यांना मुली असतात, तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. मस्त सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी चपाती दाखवलेली आहे. ते तवा गरम झालेला आहे, तर चपाती टाकूयात. 2 मिनिट झाले की पलटी करून घेऊयात आणि छान अलटी पलटी करून दोन्ही साईडून तेल लावून येणार छान अशी चपाती आपली ना भाजून घ्यायची आहे. ते बघा मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली चपाती पण आहे ना इथे झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने मी दुसरीही चपाती आहे ना करून घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही ह्या पद्धतीनं वाम करी कोळंबी मसाला करून बघा. खूप सुंदर झटपट आणि झणझणीत असा होतो. पाहू शकता मस्त मऊ टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत अशा चपात्या आपल्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.